पहला क्वेश्चन रीड करना पड़ता है और जानना पड़ता है कि कौन से एंट्री सब में आएंगे। ठीक है, पहला ये भी जानना पड़ता है कि किसके एंट्री पास करने, मतलब ड्रॉवर के एंट्री पास करने हैं कि ड्रॉवी की। राइट है ना? अब तो जानते ही हो, जो बिल बनाता है उसको ड्रॉवर बोलते हैं, है कि नहीं? जिसके ऊपर बिल बनाया जाता है उसको ड्रॉवी बोलते हैं। जो बिल बनाता है उसको ड्रॉवर, जिसके ऊपर बिल बनाया जाएगा वो क्या होता है? ड्रॉवी। देखते हैं यहाँ पे कौन बिल बना रहा है। राइट है कि नहीं? पहला क्वेश्चन का मीनिंग समझ के लो। कनिका ओन 26,000 टू मानसी. दादा, या वाक्याचा मीनिंग काय होतं? भरपूर वेळा बोर्डामध्ये अशी लाईन आलेली आहे, कळलं की नाही? कनिका ओन 26,000 टू मानसी म्हणजे कनिकाकडे कनिकाकडे मानसीचे 26,000 आहेत, असं या वाक्याचा अर्थ होतो. बरोबर आहे? बोला, काय वाक्याचा अर्थ होतो हा? कनिकाकडे मानसीचे 26,000 आहेत. कोणाकडे पैसे आहेत? कनिकाकडे. कोणाचे? मग कोण कोणाला पैसे देईल? बरोबर, कारण की कनिकाकडे पैसे आहेत मानसीचे 26,000 रुपये. बरोबर आहे की नाही? म्हणजे कोण पैसे देणार आहे? कनिका. कोणाला? बरोबर की नाही? मग आता बिल बनवायचंय. मग कोण बिल बनवेल रे? कनिका बनवेल का बिल? कळलं की नाही? मानसीच बनवेल ना बिल, कारण की मानसीचे पैसे कनिकाकडे आहेत. सत्य आहे की नाही? जो पैसे देणारा असतो ना, तो ड्रॉवी असतो. ज्याचे पैसे त्याच्याकडे आहेत, तो ड्रॉवर असतो. आता आपण बघूया कोणी बिल बनवलं. ऑफकोर्स मानसीच बनवणार आहे. बरोबर आहे की नाही? बघा काय लिहिलं. मानसी ड्रीव अ बिल. बघा इथे क्लिअर मेन्शन करून दिले. कोणी बिल बनवलं? म्हणजे माहिती पडलं की नाही, मानसीच्या डोक्यावरती आपण लिहिलं पाहिजे ना एक्झाम मध्ये, की ड्रॉवर आहे म्हणून. जो बिल बनाता है उसको ड्रॉवर बोलते. शी इज द ड्रॉवी, सॉरी ड्रॉवर. बोला. मग जर मानसी ड्रॉवर असेल तर कनिका 101% फिक्स ना मग. कोण असणार ही? ड्रॉवी. सत्य आहे की नाही? हे झालं किती रुपयाचा बिल बनवला? किती रुपयाचा बिल बनवला? 21,000. किती महिन्यासाठी बनवला? बरोबर, 3 महीन्यासाठी बिल बनवला. मेरा सवाल आप लोगों से, मानसी का कितना पैसा था रे कनिका के पास? 26,000. लेकिन बिल कितने का बनाया? म्हणजे कनिका ने कुछ पैसा अब भी दिया रहेगा उसको, दिया रहेगा कि नहीं? इतना तो कॉमन सेंस की बात है। कितना दिया रहेगा? 5,000. इसके लिए तो बचे हुए पैसे का बिल बनाया, वो भी आगे लिख के दिया है। कभी कभी लिख के नहीं देते, तो नहीं लिख के दिया तो आपको समझने का है कि 5,000 रुपया अब भी दिया रहेगा करके। इसके लिए 21,000 का क्या बनाया? बिल बनाया। तो वैसे देखने जाएंगे तो कनिका के पास 26,000 था मानसी का, तो बिल कितने का बनना चाहिए था? 26,000 का। लेकिन बना क्या? बिल कितने का बना? खाली 21,000 तक का। क्यों बना 21,000 का? मतलब कनिका ने 5,000 रुपया अब भी मानसी को दिया रहेगा, देगा आगे लेके। एंड रिसीव्ड द बैलेंस। देख, अब भी क्या? अब भी मिल गया। कितना पैसा मिल गया? 5,000। और वो भी किसके मदद से? क्रॉस चेक। समजलं? म्हणजे मला सांगा, कनिकाकडे मानसीचे 26,000 होते. त्यातले कनिकाने मानसीला आता 5,000 रुपये दिले. बरोबर? आणि उरलेल्या 21,000चा काय केला? बिल बनवलं. बनवलं की नाही बिल? म्हणजे इथपर्यंत 2 एंट्र्या झाल्या. पहिली एंट्री, दॅट इज पार्ट पेमेंट.
ठीक आहे. पहिली एंट्री पार्ट पेमेंटची. किती पैसे होते रे कनिकाकडे मानसीचे? हा 26,000. काय बोलत जा रे. मला माहिती तुम्हाला येत नाही तरी पण चुकीचं का होईना बोलत जा. कळलं की नाही मला बोला. किती पैसे होते कनिकाकडे मानसीचे? मग त्यातले आता किती दिले तिने मानसीला? हे पाहतोय. आणि उरलेल्याचा काय बनवला? ही दुसरी एंट्री दॅट इज बिल ड्रॉ अँड एक्सेप्टन्स. ठीक आहे. बिल ड्रॉ आणि एक्सेप्टन्स किती रुपयाचा बिल बनवला? हा पोरं काय करतात माहितीये का? इथे पण लिहतात किती हजार रुपये? 26. सांग ना. कळलं की नाही माझं? तुला कळलं पाहिजे. 5,000 का अभी पेमेंट हो रहा है तो बचे हुए का बिल बना रहा है वो भी तेरे को समझने की क्या बात है सब लिख के दिए. आगे बढ़ रहा है. द बिल ऑज ड्यूली एक्सेप्टेड एंड रिटर्न टू मंथ. तो ये तो यही बात हो गई. ड्रॉज एंड एक्सेप्ट. बोलो. कनिकाने बिल एक्सेप्ट केला असणार. त्याच्यावरती सही केली असेल आणि काय स्वतःकडे ठेवला असेल की मानसीला परत दिला असेल. कारण की मानसी ड्रॉवर आहे. कळले की नाही? मानसी काय आहे? ड्रॉवर. म्हणजे या अख्ख्या पॅरेग्राफ मध्ये किती एंट्री आहेत? फक्त 2. समजलं का नाही? कुठली वाली एंट्री? पार्ट पेमेंट आणि बिल ड्रॉज अँड एक्सेप्टेड. पुढे जाऊया. ऑन द सेम डे मानसी इंडोज. ये लाईन को अंडरलाईन करूंगा. इंडोज. तर इंडोस म्हणजे तिसऱ्या पार्टीचं नाव येणार. कोणाला सोडून? कनिका और मानसी को छोड़ के और किसी का तो नाम आएगा. इंडोसी का नाम होगा वो. इंडोस कनिका's acceptance टू काय बंसारी. ठीक है. बंसारी को क्या किया? इंडोस किया बिल. तो ये हो गया तुम्हारा तीसरे एंट्री का तीसरा केस. सही है. तिसऱ्या एंट्री मध्ये किती केसेस आहेत टोटल? 4. पहला बिल खुद के पास होता है. दूसरा बिल बैंक को दिया जाता है. तीसरा बिल इंडोस किया जाता है. ये वही आया. इंडोस है कि नहीं? तो इंडोस वर्ड को अंडरलाइन करके ये मेरा तीसरा एंट्री बनेगा. इंडोस. ठीक है. इंडोस ही वाला एंट्री. तो आगे बढ़ते. ऑन द ड्यू डेट बंसारी इन्फॉर्म मानसी दॅट. बंसारीकडे बिल होता की नाही रे? बंसारीकडे कोणी दिलेलं? बंसारीकडे बिल कनिकाने की मानसीने? मानसी. मग आता बंसारी काय म्हणतो? कारण की बिल तो बंसारी के पास है. बंसारी बॉस को इन्फॉर्म करता है. बॉस को नहीं, मानसी. मानसीचा बिल है तो. क्या इन्फॉर्म करता है कि बाबा जो कनिका का बिल था वो क्या हो गया? डिसऑनर्ड. और आगे बोला है डिसऑनर्ड एंड नोटिंग चार्जेस वेअर पेड. बोला डिसऑनर्ड आणि बोलो खाली डिसऑनर्ड ये चौथा एंट्री है. बट डिसऑनर्ड एंड नोटिंग चार्जेस ये 5वां है. एक ही नहीं बात है. तो मेरे को बताओ 5वें एंट्री में भी तुमको 4 एंट्री है. 4 में से कौन सा पास होगा? पहला, दूसरा, तीसरा की चौथा? हाँ तीसरा. कैसे मालूम पड़ा तीसरा? इंडोसी वाला केस चल रहा है और इंडोसी कितवा नंबर पे आता है? तीसरे. अरे डिसऑर्डर मध्ये पण किती केसेस आहेत? 4. तिसऱ्या एंट्री मध्ये पण किती येत आहे? आणि चौथ्यामध्ये पण 4. 5व्या मध्ये पण सगळीकडे 4 आहेत. बोलो तीसरे एंट्री में 4 केसेस है. चौथा डिसऑर्डर का है उसमें भी 4 केसेस है. 5वां डिसऑर्डर एंड नोटिंग चार्जेस है उसमें भी 4 केसेस है. तुमको मालूम कैसा पड़ेगा कौन सा केस है? वो तो मालूम पड़ेगा. इधर लिख के दिया है इंडोस. इंडोस मतलब किधर भी जा कौन सा केस पास होगा? तीसरा ही. तो यहाँ पे लिखूंगा चौथा एंट्री दैट इज डिसऑनर्ड एंड डिसऑनर्ड आणि काय रे? नोटिंग चार्जेस. सही है. डिसऑनर्ड एंड नोटिंग चार्जेस. आगे बढ़ूंगा. मानसी देन ड्रीव अ न्यू बिल. न्यू बिल बना है. न्यू बिल.
न्यू बिल बनाया मतलब रिन्यू की बात हो रही है कि नहीं? रिन्यू की बात। कितने महीने के लिए नया बिल बनाया? 1 मंथ. मिला की नाही 1 मंथ. आणि या शब्दाला लय महत्व आहे इकडे. इन्क्लूडिंग. बोलो जो नया बिल बनाया वो किसके साथ बनाया? नोटिंग चार्जेस एंड इंटरेस्ट. मतलब नोटिंग चार्जेस का पैसा अभी मिला कि नहीं मिला? नहीं. इंटरेस्ट का पैसा अभी मिला कि नहीं मिला? अरे अभी मिलता तो वो क्यों बिल में इंक्लूड करता? पागल है क्या? बराबर कि नहीं? उसने क्या किया? इंटरेस्ट का पैसा और नोटिंग चार्जेस का पैसा बिल में जोड़ा. तो जोड़ता कब है आदमी? जब वो पैसा अभी मिला ही नहीं. तो नया बिल बनेगा नोटिंग चार्जेस और इंटरेस्ट के साथ ऑन द ड्यू डेट. कनिका हॉनर्ड. हॉनर्ड. आणि ड्यू डेट मध्ये बिल काय झाला? हॉनर्ड. कळलं का? हॉनर्ड झाला म्हणजे बिल पास झाला. बिलाचे पैसे मिळाले. बरोबर की नाही वाटतं? बिलाचे पैसे काय झाले? मिळाले. तर हॉनर्ड माळी कुठे शिकवलंय मी? तिसरे का पहिला केस? तीसरे में पहला केस क्या है? बिल हॉनर्ड ना. बिल रिटेन टिल मेच्युरिटी एंड बिल हॉनर्ड. बिल पास झालं. मग त्याची एंट्री तुम्ही करता. कॅश बँक अकाउंट डेबिट टू बिल रिसिव्हेबल अकाउंट. मला सांगा पहिलं, आता आपल्याला एंट्री पास करायची रिन्यूची. नंबर 5. बोला. रिन्यूवाला की पहिली कुठली एंट्री पास होते? हा? डिसऑनर्ड. अरे डिपिन शब्द आहे ना, डिपिन. मला भगवान पण पास करू शकत नाही रे. लय अवघड आहे. तो भाई डिपिन शब्द आता है. रिन्यू वर्ड आ गया तो कौन सा वर्ड आता है? डिपिन. मग डी फॉर काय होतं? पण ते नाही लिहणार मी आता. का नाही लिहणार? कारण की ऑलरेडी झालंय ते. असा पण नियम आहे. अगर ऑलरेडी लिखा रहेगा तो दोबारा डिसऑनर्ड नहीं आता. झालंय की नाही वरती डिसऑनर्ड? याला प्रॅक्टिसनेच येतंय. एखाद्या सामने नाही येत ते. त्यासाठी रोज प्रैक्टिस करना पड़ेगा तब आता है काम. तो डिसऑनर्ड. क्यों नहीं मैं लिख रहा हूं अभी डिसऑनर्ड यहाँ पे? क्योंकि ऑलरेडी अरे झालंय ना डिसऑनर्ड. दोन दोन वेळा डिसऑनर्ड. पुढचे काय असतं? डीच्या नंतर इंटरेस्ट. इंटरेस्ट का एंट्री आएगा. इंटरेस्ट के भी दो एंट्री. इंटरेस्ट रिसीव्ड और इंटरेस्ट ड्यू. ये वाला कौन सा है? ड्यू. थैंक यू. क्योंकि इंटरेस्ट का पैसा अभी मिलने वाला नहीं है, वो बिल के साथ मिलने वाला है, मतलब इंटरेस्ट बाकी है. बोलो उसके बाद में कौन सा एंट्री आता है? पार्ट पेमेंट. बोललं का इकडे पार्ट पेमेंट कुठे? हे वेगळं आहे. हे घे सदं विसर. इकडे इकडे कुठे पार्ट पेमेंट सांगितलंय का? म्हणजे पार्ट पेमेंट येणारच नाही. मग डायरेक्ट अजून काय येणार मग? न्यू. कितने रुपए का न्यू बिल बनेगा रे आदित्य हो? अरे कितने रुपए का बोल रहा हूँ, कितने दिन का नहीं. खाली इतना इतना बोल. हाँ. मतलब 21,000 और इंटरेस्ट का पैसा 650. नोटिंग चार्जेस इसने खा लिया. बोलो. नया बिल खाली इंटरेस्ट जोड़ के बनने वाला है कि नोटिंग चार्जेस भी जोड़ के बनने वाला है? तो देख नया बिल. पहला बिल का पैसा 21,000. उसमें जोड़ना पड़ेगा नोटिंग का 280. नोटिंग का 280 है. और क्या जोड़ना पड़ेगा उसमें? इंटरेस्ट का 650. तो 21,000 प्लस 280 प्लस 650. ये सबको मिला के क्या बनेगा? नंतर सगळ्यात शेवटला बिल काय होणार? समजलं? नंतर सगळ्यात शेवटला काय होणार? बिल. तर बोला अशा किती एंट्र्या पास होणार ते सम मध्ये तुमच्या? 6. आता आपण बघूया या 7 एंट्र्या नक्की कोणाच्या पास करायच्या ते. ड्रॉवरच्या की ड्रॉवीच्या? दोघांच्या पण. बरोबर आहे की नाही? लास्ट में लिख के देता है. जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ मानसी. बोला जर्नल एंट्री बनवायच्यात आहे.
कोणाच्या? जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ मानसी. मानसी म्हणजे कोण आहे मानसी? म्हणजे ड्रॉवरच्या एंट्र्या पास करायच्या ते. त्याच्यात की नाही ड्रॉवरच्या एंट्र्या. आणि अजून काय विचारलंय तिकडे बघ. अजून काय विचारलंय? मानसी अकाउंट इन द बुक्स ऑफ कनिका. कोणता अकाउंट बनवायचंय? मानसी अकाउंट. मानसी म्हणजे मानसीचं लेजर बनवायचंय. लक्षात घ्या, मानसीचं लेजर बनवायला तुम्हाला कनिकाच्या पण एंट्र्या पास कराव्या लागणार. कारण की कनिकाच्याच एंट्रीमध्ये कोणाचं नाव भेटतं? एक गोष्ट लक्षात ठेवायचं, जेव्हा असं लेजर बनवायला सांगतील तेव्हा समजून जायचं एकाच्या नाही एंट्र्या पास करायच्या, कितीच्या? शिवाय 10 मार्काला सम बनतो का? कळलं की नाही? तर इथे तुम्हाला ड्रॉवरच्या पण एंट्र्या पास करायच्यात आहे आणि ड्रॉवीच्या, आणि ते झाल्याच्या नंतर तुम्हाला लेजर बनवायचंय. कोणाचं? मानसी. समजली वार्ता? बोला. पहिलं तर क्लिअर लिहिलंय की जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ मानसी, मतलब मानसी का तो एंट्री पास ही करना है. लेकिन मानसी का एंट्री पास कर रहा है मतलब उधर मानसी का नाम आएगा ही नहीं, क्योंकि ये इन द बुक्स ऑफ मानसी. इन द बुक्स ऑफ मानसी मतलब ये ड्रॉवर का एंट्री है, और ड्रॉवर के एंट्री में ड्रॉवर का नाम आएगा ही नहीं. उधर सब जगह पे नाम किसका आएगा? कनिका का. लेकिन कनिका का लेजर बनाना ही नहीं है. लेजर किसका बनाने का है? तो मानसी का नाम किधर दिखेगा? कनिका की एंट्री में. तो कनिका का एंट्री बनाऊंगा तब मेरे को मानसी का अकाउंट बना पाऊंगा. शॉर्टकट वार्ता. जेव्हा लेजर बनवायला सांगत असेल तुम्हाला, काय कळू नाही कळू ते कळतच नाही म्हणा, तर लक्षात घ्यायचं कोणाच्या एंट्र्या पास करायच्या, तर हे दोघांच्या पण. कोणाच्या? मानसीच्या पण आणि कनिकाच्या. बरोबर आहे की नाही? आता हे जरा नोट करा मग बाजूला रफ मध्ये. मला सांगाल तुम्ही कोणत्या कोणत्या एंट्र्या पास करायच्या ते हे वालं. कळलं की नाही? समस्या बाजूला करा, नाही तर जिकडे ब्लँक जागा आहे तुमच्या नोटबुक मध्ये तिथे करा. कळलं की नाही? बोला. पहिली एंट्री कुठली पास करायची? पार्ट पेमेंट. कितने का पार्ट पेमेंट है? 5,000. दूसरा एंट्री कौन सा पास करना है? बिल रोजन एक्सेप्ट. कितने का बिल बनाया? हाँ, 21,000. उसके अगला कौन सा एंट्री है? इंडोसी. बराबर है कि नहीं? इंडोसी. कौन है रे इंडोसी? इंडोसी का नाम क्या है? बंसारी. बंसारी से है ना इंडोसी से नाव. झालं की नाही? पार्ट पेमेंट, बिल रोजन एक्सेप्टन्स, इंडोसी, डिसऑनर्ड अँड नोटिंग चार्जेस, इंटरेस्ट ड्यू, न्यू बिल, आणि बिल काय झालं लास्टला? ऑनर्ड. ऑनर्ड झालं. बरोबर आहे? झालं इथपर्यंत? मला सांगा, जर्नल एंट्रीचे किती फॉर्मॅट बनवायला लागतील रे मला आता इकडे? एक फॉर्मॅट बनवावं लागेल की दोन लागतील? दोन लागतील ना, कारण की आपल्याला किती जणांच्या एंट्र्या पास करायच्यात आहे? दोघांच्या एंट्र्या पास करायच्यात आहे. तर मला सांगा, पहिल्या बाईचं नाव काय? इन द बुक्स ऑफ मानसी ना. इन द बुक्स ऑफ काय रे? मानसी. बोला. जर्नल एंट्रीचा फॉर्मॅट तो पण काय इंचापत्त्या गायब असेल. बरं, पहिलं काय येतं? डेट. मग काय येतं? पर्टिक्युलर्स.
बघा पर्टिक्युलरच्या नंतर काय येतं? हा, एलएफच्या नंतर डेबिट अमाऊंट आणि क्रेडिट अमाऊंट. असंच ना रे. हा फॉर्मॅट झाला फक्त मानसीसाठी. सेम फॉर्मॅट आपण बनवणार कोणासाठी रे? काय दुसरीचं नाव? हा, कनिका. इन द बुक्स ऑफ कनिका. कनिकामध्ये पण सेम डेट. मग काय येतं? पर्टिक्युलर्स. मग पुन्हा एलएफ. मग डेबिट अमाऊंट रुपीज आणि मग क्रेडिट अमाऊंट रुपीज. बर, चला तुमच्या समोर एंट्र्या लिहिलेल्या असतील ज्या मी काल एक्सप्लेन करून दिल्या, बरोबर आहे? Yes. इकडे बघ, आता आपण पहिली एंट्री पास करतोय. सांगा, आताच आपण एक्सप्लेन केलंय. बोला, कोणती एंट्री आहे रे पहिली? बोला, पार्ट पेमेंट. काय एंट्री येते पार्ट पेमेंटची? कॅश अँड बँक अकाउंट डेबिट टू ड्रॉवी. काय नाव आहे ड्रॉवीचं आपल्या? एंट्री बघा. आता एंट्र्यांवरती लक्ष दे, बाकीचं काय नको करू. समजलंच नाही तर काय लिहून फायदा आहे तुला? कॅश अँड बँक अकाउंट डेबिट टू कॅश अँड बँक अकाउंट डेबिट टू कनिका. सही आहे. माहितीचं बुक चाललंय ना हे. कॅश अँड बँक अकाउंट डेबिट टू कनिका. सांग रे, किती रुपयाचं पार्ट पेमेंट केलेलं त्याने सुरुवातीला? 5,000. दादा 5,000 रुपये देऊन टाकले त्यांनी. आता दिले की नाही रे 5,000 रुपये? नरेशन लिहिणार, बिंग पार्ट पेमेंट रिसिव्ड. सही आहे. बोला, हे झालं याच्या बुकामध्ये, कोणाच्या? ड्रॉवरच्या. आता त्याच्या बुकामध्ये एंट्री पास केली पाहिजे. कोणाच्या? ड्रॉवरच्या की ड्रॉवीच्या? ड्रॉवीच्या. सांगा, याच्या बुकामध्ये काय एंट्री येते? ड्रॉवर अकाउंट डेबिट टू कॅश अँड बँक अकाउंट. बोला, काय नाव आहे ड्रॉवरचं नाव? येस, तो ऊपर आएगा मानसी. मानसी अकाउंट डेबिट टू. मानसी अकाउंट डेबिट टू काय रे? दादा, किती रुपयाचं पार्ट पेमेंट होतं तुम्ही म्हणाला? 5,000. बोला, ह्याला पार्ट पेमेंट भेटतंय की हा देतोय पार्ट पेमेंट? हा, थँक्यू. बिंग पार्ट पेमेंट. बोला, रिसीव्ड की मेड? बिंग पार्ट पेमेंट मेड. बरोबर आहे, बिंग पार्ट पेमेंट मेड. चला, दोघांची कडची पहिली एंट्री झाली. दुसरा एंट्री काय? बिल ड्रॉज अँड एक्सेप्ट. किती रुपयाचा बिल बनवलाय? आता झालं ना आपलं सगळं वाचून, सगळा सम वाचलाय बाई. आता तिकडे जाऊही शकत नाही. मला कशाला माहिती ना, हक्क वाचले. मला माहिती कुठं काय झाले ते की नाही वाढत. बोला, नंबर 2 काय ते? बिल ड्रॉज अँड एक्सेप्टन्स. सांग रे, बिल ड्रॉज अँड एक्सेप्टन्सची काय एंट्री येते? अकाउंट डेबिट टू ड्रॉवी अकाउंट. बिल रिसिव्हर अकाउंट डेबिट टू ड्रॉवीचं नाव काय आहे? कनिक. माहिती लिहिणार, बिल रिसिव्हेबल अकाउंट डेबिट. काय म्हणाला? बिल रिसिव्हेबल अकाउंट डेबिट. बिल रिसिवेबल अकाउंट डेबिट टू ड्रॉवीचं नाव हेच आहे ना. चला, तमाम बच्चे बताओ, कितने रुपए का बिल बनाया? 21,000 का बनाया. असंच ना? किती महिन्यासाठी बनवलेला रे? 3 महिन्यासाठी. थँक्यू. बिंग नरेशन, बिल ड्रॉज अँड एक्सेप्टन्स फॉर किती मंथ रे? 3 मंथ. नरेशनची पण प्रॅक्टिस करायला लागणार. त्याला अर्धे मार्क्स आहेत.
अर्धा मार्क एंट्री, अर्धा मार्क्स नरेशन, असं आहे ते. बिंग विल ड्रॉज अँड एक्सेप्टन्स फॉर कितना मंथ? 3 मंथ. आता तिकडे त्याच्या बुकामध्ये किती नंबर टाकणार बेटा? इकडे 2. बोला, इकडे बिल एक्सेप्टन्स आणि रिटर्न असतं. रिटर्न बिल एक्सेप्टन्स आणि काय एंट्री बनते? ड्रॉवर टू बिल्स पेबल. काय नाव आहे ड्रॉवरचं? जिसको नहीं याद है ना वो देख के बता. तेरी तो लिख के ही दिया है भाई. कल 2 घंटा एक्सप्लेन भी किया. अजून काय करू? म्हातारा होईल मी तरी यायचं तुम्हाला. बोला भाई, मंथली अकाउंट डेबिट टू काय रे? बिल पेबल. तो ये कि नहीं, मंथली अकाउंट डेबिट टू बिल पेबल. कितने रुपए का बिल बना है? हाँ, 21,000 रुपीज. बिंग बिल एक्सेप्टेंस. बिंग बिल एक्सेप्टेंस एंड रिटर्न. बिंग बिल एक्सेप्टेंस एंड रिटर्न फॉर कितना मंथ? बिल एक्सेप्ट किया और रिटर्न किया 3 महीने के लिए. 3 महीना अभी शांति. बोलो अगला एंट्री. कौन सा एंट्री है? इंडोसी. नंबर 3 इंडोसी. वाचले ना आपण इंडोसीचं? काय नाव आहे इंडोसीचं? बन्सारी आहे ना? इंडोसीचं नाव काय आहे? बन्सारी. बोला काय एंट्री येते रे इंडोसीची? इंडोसी अकाउंट डेबिट टू बिल्स रिसीवेबल अकाउंट. बोला इंडोसी अकाउंट डेबिट मतलब इंडोसी का नाम ऊपर लिखना है. काय नाव आहे इंडोसीचं? बन्सारी अकाउंट डेबिट. बन्सारी अकाउंट डेबिट टू. बन्सारी अकाउंट डेबिट टू काय रे? बिल. बिल रिसिवेबल अकाउंट. आता काय इथे बिल बनवलेला 21,000चा. मग इथे आला की बिलावरती काही जादू होणार आहे? बरं म्हणे काय अमाऊंट लिहू? तीच राहील ना अमाऊंट. किती रुपये होणार इकडे? अमाऊंट लिवायचे पण कुठं नाहीत पोरांचे, न अभ्यास करणारे. बिंग बिल काय केला? इंडोस. बिंग बिल इंडोस टू बन्सारी. बराबर की नाही? बिंग बिल क्या किया? इंडोस. किसको इंडोस किया? बन्सारी. मग इथे होईल का एंट्री त्याची? होईल की नाही? तीसरा एंट्री आपको पता है ना? तीसरा इधर सब जगह पे नो एंट्री है. पहले पहला केस छोड़ेंगे तो दूसरा केस नो एंट्री और ये तो तीसरा है. तीसरा इधर क्या है? एंट्री की नो एंट्री? एंट्री नहीं. तो करो क्या इधर फिर? अगला केस. चला सांगा काय येतं पुढचा केस? डिसऑनर्ड. पुढचा केस काय येतं? डिसऑनर्ड. हाँ, ये अच्छा बोला आप लोगों ने. कभी तो कुछ अच्छा बात किया आपने दिल को खुश करने के लिए. अकाउंट करायला पोरं कशी ऍक्टिव्ह पाहिजे. काय गेल्याचं काम आहे रे. बोला किती नंबरची एंट्री झाली? 4. क्योंकि खाली डिसऑनर्ड तो चौथा है. अपने असम में डिसऑनर्ड नहीं बोला है, डिसऑनर्ड एंड नोटिंग चार्जेस बोला है. असं बोललंय की नाही रे? बोला डिसऑनर्ड बोलता तो भी वही एंट्री है. डिसऑनर्ड एंड नोटिंग चार्जेस बोलता तो भी वही एंट्री है. खाली अमाउंट बदलते. खाली डिसऑनर्ड होता ना, खाली डिसऑनर्ड तो 21,000 ही लिखते. लेकिन अभी डिसऑनर्ड एंड नोटिंग चार्जेस है तो खाली 21,000 लिखेंगे कि उसमें 280 ऐड करना पड़ेगा? ऐड करना पड़ेगा. असं मी काल एक्सप्लेन केलं पोरांना. तर बोला डिसऑर्डर अँड नोटिंग चार्जेसची तिसरी केस इंडोसी वाली एंट्री येते. ड्रॉवी अकाउंट डेबिट टू इंडोसी अकाउंट. ड्रॉवी अकाउंट डेबिट टू. बोला ड्रॉवीचं नाव? कनिका. ड्रॉवीचं नाव काय रे? कनिका. कनिका मॅडम अकाउंट डेबिट टू इंडोसी दॅट इज बन्सारी अकाउंट. बन्सारी इज द नेम ऑफ द इंडोसी. और अमाउंट कितना लिखू? खाली 21 लिखू? 280 भी नोटिंग चार्जेस का जोड़ना पड़ेगा. तो कितना अमाउंट रहेगा? 21,280. बराबर है.
इथं लिहणार नरेशन बिंग बिल dishonored and noting charges paid. Being bill dishonored आणि काय रे नोटिंग चार्जेस पेड. तो ये हो गया, उसका अभी उधर वाला एंट्री पास होगा. तुम्हाला माहिती आहे इकडे कॉमन एंट्री आहे. चारों केसेस का एक ही एंट्री आता है कि नहीं. चारों केसेस का एक ही एंट्री. बिल आएगा इसके पास, दैट इज ऊपर नाम लिखेंगे क्या, बिल्स पेबल. अरे ऐसा ही है ना, बिल्स पेबल अकाउंट डेबिट. ये देख खाली अगर डिसऑनर वाला कंसेप्ट रहता ना, खाली डिसऑनर वाला, तो नोटिंग चार्ज होता कि नहीं इधर, खाली बिल्स पेबल टू ड्रॉवर. लेकिन अभी क्या बनेगा, बिल्स पेबल 21,000 का, नोटिंग चार्जेस 280 का, फिर लिखेंगे टू मानसी अकाउंट. कि नहीं, बोला कितना अमाउंट बनेगा, 21,280. सेम नरेशन, being bill dishonored and noting charges paid. है ना, being bill dishonored आणि काय रे, नोटिंग चार्जेस पेड. राइट है. यस. अब पुढची एंट्री कितवा नंबर, वैसे देखेंगे तो इधर 5वां है, उधर 4था ही, बरोबर की नहीं. तर पुढची एंट्री काय आहे, इंटरेस्ट ड्यू. बोलो इंटरेस्ट के 2 एंट्री है, अपना वाला ड्यू है. इंटरेस्ट का अमाउंट भी निकाल के दिया है उसने. किती रुपयाची आहे रे इंटरेस्टची अमाउंट, 650. 650 आहे, पण मग लिहून दिलं इकडे इंटरेस्ट, सगळं लिहून दिले, काही करायचं नाहीये. और ये मैं पिछले साल के बोर्ड का सम सॉल्व कर रहा है. काय विचारतात काय बाबा, एवढं सोपं सोपं विचारून टाकतात. ज्यांची जास्त चांगली प्रॅक्टिस आहे ते 100 काढते, ज्यांची प्रॅक्टिस नाही त्यांचे 5 वर्ष मानते तुमच्यासारख्यांचे. कळलं की नाही वाटतंय. बोला इंटरेस्ट एंट्री, इंटरेस्ट ड्यू. बोला काय एंट्री येते रे इंटरेस्ट ड्यू ची, इंटरेस्ट तो नहीं आएगा ऊपर, वो तो इनकम है इसके लिए. यस, ड्रॉवीचं नाव सांगा, कनिका. कनिका अकाउंट डेबिट टू इंटरेस्ट. बोला किती रुपये लिहू रे, 650. बिंग इंटरेस्ट ड्यू, ऐसा भी लिख सकते हो, बिंग इंटरेस्ट ड्यू फॉर कितना मंथ. यस, बिंग इंटरेस्ट ड्यू फॉर 1 मंथ. आपको पता है 1 महीने का ही नया बिल बना है, ते पण लिहून दिलंय की नाही बघ. ड्यू अ न्यू बिल फॉर 1 मंथ. ह्याला 1 आवडतो काय, कळलं की नाही. 1 मंथ. आता तिकडे जाणार त्याच्या बुकामध्ये. नंबर 4, बोला इसके लिए इनकम लॉस है, सॉरी इंटरेस्ट लॉस है, तो ऊपर जाएगा इंटरेस्ट. इंटरेस्ट अकाउंट डेबिट टू ड्रॉवर. काय नाव आहे ड्रॉवरचं, मानसी अकाउंट. बोला किती रुपये रे, 650. बिंग इंटरेस्ट ड्यू. बोला बिंग इंटरेस्ट काय रे, ड्यू. बोला इधर किधर पार्ट पेमेंट है क्या रे ये सब में, नहीं है ना पार्ट पेमेंट. वो जो पार्ट पेमेंट था वो ऊपर था, अब भी है क्या पार्ट पेमेंट, नहीं. चला इधर की बात कर. अगला कौन सा एंट्री है, न्यू बिल. न्यू बिलची किती अमाउंट घ्यायची माहिती आहे तुम्हाला, किती रुपये लेने का न्यू बिल का अमाउंट, 21,000 प्लस 280 प्लस 650. बोला न्यू बिलची काय एंट्री येते, न्यू बिलची नंबर 6, दॅट इज बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट. असंच ना, बिल्स रिसिवेबल अकाउंट डेबिट टू कनिका अकाउंट. ड्रॉवी ना रे. बोला किती रुपये होतात ते सगळं जोडलं तर, हे देख पहिला 21,000, फिर 280, फिर 650. बोला 0, 8, 5, 13, 3, 9.
एवढं किती रुपये 21,930 बराबर आहे ना. बिंग न्यू बिल ड्रॉज एंड एक्सेप्टेंस फॉर 1 मंथ. ऊपर लिखा था खाली बिल ड्रॉज एंड एक्सेप्टेंस फॉर 3 मंथ. ये बिल है कि न्यू बिल है. यस बिंग न्यू बिल ड्रॉज एंड एक्सेप्टेंस एंड कह रहे एक्सेप्टेंस फॉर कितना मंथ. 1 मंथ. बिंग न्यू बिल ड्रॉज एंड एक्सेप्टेंस फॉर 1 मंथ. अब ऐसा भी लिख सकते हो आगे फॉर 1 मंथ विथ विथ काय ते नोटिंग चार्जेस एंड इंटरेस्ट. समझा कि नया बिल ड्रॉ किया और एक्सेप्ट किया 1 महीने के लिए और वो नया बिल बनाया किसके साथ नोटिंग चार्जेस के साथ और इंटरेस्ट के साथ. तो ये की नहीं है एक एंट्री अभी उधर जाएगा इकडे कितना नंबर 5. बोला इकडे कशी एंट्री होणार मानसी अकाउंट डेबिट टू बिल रिसिवेबल की बिल्स पेबल रे बिल्स पेबल अकाउंट. बोला किती रुपये अमाउंट म्हणाला तुम्ही 21,930. इधर भी 21,930 सही है. बोला इथे न्यू बिल एक्सेप्टन्स बिंग न्यू बिल ड्रॉज एंड एक्सेप्टन्स है की एक्सेप्टन्स एंड रिटर्न होत आहे. बिंग न्यू बिल म्हणायचं एक्सेप्टन्स अँड रिटर्न फॉर किती मंथ 1 मंथ विथ काय ते बोला विथ नोटिंग चार्जेस अँड नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट. नोटिंग चार्जेस आणि काय रे इंटरेस्ट. अजून पण एक एंट्री बाकी आहे माहिती आहे तुम्हाला कुठली ऑनर्ड वाली. बिल ऑनर्ड झालंय ना एंडिंगला. बिल ऑनर्ड झाला म्हणजे बिलाचे पैसे मिळाले पेमेंट झालं असं म्हणायचं. बोला कितवा नंबर आहे 7. सांगा रे बिल ऑनर्डची एंट्री काय येते कॅश अँड बँक अकाउंट डेबिट सही आहे. कॅश अँड बँक अकाउंट डेबिट टू काय नाव बिल रिसिवेबल. तुम्ही सांगा आता किती रुपये मिळाले असतील तुम्हाला खाली 21,000 की 930 भी 21,930 इतना ही बाकी है ना. इधर भी आएगा 21,930. बिंग बिंग काय ते बिल ऑनर्ड बिंग बिल ऑनर्ड विथ नोटिंग चार्जेस अँड इंटरेस्ट. बोला बिंग बिल ऑनर्ड म्हणजे बिलाचे पण पैसे मिळाले नोटिंग चार्जेसचे पण मिळाले आणि कशाचे मिळाले इंटरेस्ट. आता या सगळ्या एंट्री झाल्या की सगळ्यात शेवटला तुम्हाला माहिती आहे काय करावं लागते जेवढी अमाऊंट आहे सगळी टोटल करून इथे आणि ही इथे वेगळी असते की सेम असते. मग इकडे नंबर 6 काय झालं इकडे बिल झालं ना पास. काय ते काय एंट्री येणार पेमेंट करतोय ना आता मग बिल्स आला याच्याकडे बिल्स पेबल अकाउंट डेबिट बिल्स पेबल अकाउंट डेबिट टू गेला पैसा याच्याकडनं कॅश अँड काय रे बँक किती रुपये गेले म्हणालात 21,930 और इधर भी आएगा 21,930. बोला बिंग बिल पेड विथ इंटरेस्ट अँड नोटिंग चार्जेस. बोला बिलाचे पैसे काय केले पेड केले ना पेड बिल पण पे केला इंटरेस्ट पण पे केला आणि नोटिंग चार्जेस पण काय केले पेड. मग शेवटला इकडे काय करतो आपण टोटल. मला सांगा हे सम संपलंय की लेजर बाकी आहे. लेजर बाकी आहे. कोणाचं लेजर बनवायचं तुम्हाला मानसी अकाउंट मानसीचं लेजर बनवायचंय. आता मला सांगा
मी दोघांच्या एंट्र्या का पास करायला सांगितल्या? ह्या एंट्र्या कोणाच्या आहेत रे? या मानसीच्या आहेत ना. बघा, आपल्याला मानसीचं लेजर बनवायला मानसीचं नाव तर पाहिजे. बोला, ह्याच्यात मानसीचं नाव आहे का? ह्याच्यात कोणाचं नाव भेटणार तुम्हाला? कणिक. या जर एंट्र्या मानसीच्या आहेत तर नाव कणिकाचं असणार. कळलं की नाही वाचायचं? पण कणिकाचं अकाउंट बनवायचंच नाहीये. अकाउंट कोणाचं बनवायचंय? आणि मानसीचं अकाउंट बनवण्यासाठी तुम्हाला एंट्र्या कोणाच्या पास कराव्या लागल्या? कणिक. कारण की याच्यात तुम्हाला मानसी भेटणार. बघा, याच्यामध्ये सगळ्या एंट्रीमध्ये मानसी भेटेल. होय, आहे की नाही मानसी याच्यामध्ये? इकडे मानसी आहे ना. मग मला सांगा, मानसीचं आपल्याला लेजर बनवायचंय आणि मानसीचं लेजर बनवण्यासाठी तुम्हाला एंट्र्या कोणाच्या पास कराव्या लागल्या? कणिक. तेव्हाच मानसीचं लेजर बनेल. कणिकाच्या एंट्र्या पास करा असं कुठेच म्हटलं नव्हतं. म्हणलं का पास द जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ कनिका, बोला ही नहीं था. लेकिन पास द जर्नल एंट्री इन द बुक्स ऑफ मानसी ये बोला था. मतलब इसके पहिला वाला, उसको 5 मार्क्स. आता आपण लेजर बनवणार, त्याला 5 मार्क्स. कळलं की नाही आता? पण त्या लेजरसाठी कोणाच्या एंट्र्या बनवाव्या लागणार तुम्हाला? कणिकाच्या. तेव्हा तुम्ही लेजर बनवाल कोणाचं? मानसी. फॉर्मॅट. पण कोणाचं लेजर बनवतोय रे? मानसी. मानसी अकाउंट. इथे वरती लिहायचं असतं इन द बुक्स ऑफ कनिका. इन द बुक्स ऑफ कनिका आपण अकाउंट कोणाचं बनवतोय? मानसी. इसका फॉर्मॅट काय नाही करायचं, फक्त इकडे लिहायची डेट, मग लिहायचं पर्टिक्युलर, मग इथे लिहायचं जेएफ, मग लिहायचं अमाऊंट रुपीज. सेम फॉर्मॅट इकडे परत काय रे? डेट. मग पुन्हा काय असतं? पर्टिक्युलर. मग पुन्हा असतं जेएफ आणि मग काय असतं रे? अमाऊंट रुपीज. इकडे क्रेडिट आणि इकडे डेबिट. हा झाला फॉर्मॅट. हा कशाचा फॉर्मॅट आहे? लेजर. आता बघ, हे लेजर कसं फिलअप करायचं. इकडे चेक करायचं याच्यामध्ये. तुम्हाला कोणाचं अकाउंट बनवायचंय? मानसी. तर याच्यात चेक करायचं मानसी आहे का कुठे. बोला, पहिल्या एंट्रीमध्ये मानसी आहे की नाही? आहे की नाही मानसी? कुठल्या बाजूला आहे? डेबिटला आहे की क्रेडिटला आहे? आहे ना डेबिटला. मानसीचं नाव वर आहे ना. वर आहे म्हणजे डेबिटला आहे ती. तो आपण को भी इधर डेबिट में जाने का है. चलो गया डेबिट में. क्यों डेबिट में है मालूम पड़ा ना? क्योंकि मानसी इधर देख, मानसी इधर डेबिट में है कि नहीं? तो इधर जाके मानसी लिखूं कि कैश बैंक लिखूं? हाँ, डेबिट का शुरुआत टू कैश बैंक. तू काय रे? कॅश अँड बँक. सांगा किती पैसे येते? 500 रुपये की 5,000? झालं इथपर्यंत. बोला, आता दुसऱ्या एंट्रीमध्ये सांगा, दुसऱ्या एंट्रीमध्ये मानसी आहे की नाही? आहे ना दुसऱ्या एंट्रीमध्ये. कुठल्या बाजूला आहे? क्रेडिटला आहे की डेबिटला आहे? पुन्हा डेबिटला जावं लागणार. किती तारीख टाकू तिकडे? 2. बोला, तिकडे मानसी लिहू की बिल्स पेबल लिहू? 2. काय ते? बिल्स पेबल. बोला, किती रुपये? 21,000? 21. चला, तिसऱ्या एंट्रीमध्ये मानसी आहे का? कुठे? डेबिटला आहे की क्रेडिटला आहे? खाली आहे. मग आता इकडे जाऊ की त्या बाजूला? तारीख किती लिहायची? 3. 2 वेळा लिहिली पाहिजे तारीख 3. कारण की या मानसीच्या अपोजिटला एक आहे की 2 आहे? एक आहे बिल्स पेबल आणि दुसरं काय? नोटिंग चार्ज. मग इकडे येणार 2 लिहू की बाहेर आहे? क्रेडिटचं बाहेर. इथे असणार बिल्स पेबल अकाउंट. बिल्स पेबल अकाउंट आणि काय म्हणालात तुम्ही? नोटिंग चार्ज. सांगा, बिल्स पेबलचे पैसे 21,000, नोटिंग चार्जेस 280. बरोबर आहेत की नाही? 21,200. बोला, याच्यामध्ये आहे का मानसी? आहे ना. कुठल्या बाजूला आहे? क्रेडिटला जावं लागणार. काय तारीख लिहू तिकडे? 4. बोला, 4 तारीख लिहून काय लिहू रे इकडे? बाय इंटरेस्ट. बोला, इंटरेस्टचे पैसे किती रुपये आहेत? 650. बरोबर आहे.
चेक करा. इथे आहे का मानसी? कुठल्या बाजूला आहे? डेबिटला जातो 5 तारीख. बरोबर आहे? सांगा तिकडे मानसी लिहू की बिल्स पेबल लिहू? बिल्स पेबल. टू बिल्स पेबल. कितना रुपया? कितना रुपया? 21,930. सही आहे. चला पुढे पुढच्या एंट्रीमध्ये इथे आलो ना, याच्यात मानसी आहे का? विषय संपला. आहे का नाही? इधर भी 4-5 लाइन छोड़ के इक्वल डबल अंडरलाइन करेंगे. बोलो कौन सा बाजू हेवी है? यही है. 21, 42, 42 आणि 5, 47, 930. बराबर है. 21, 21, 42, 42 और 5, 47, शगुन का 930. बराबर है. तो बताओ 47,930 मधून 21,930 काय करायचं आहे? मायनस. तर कितना बचेगा? 26. कितना बचेगा? 26,000. याच्यामधून याला काय केलं? मायनस. ये 930 ही है. 650 और 280, 930. 930 हटा दिया पहिले. मग 47,000 मधून 21,000 मायनस केले. आणि या आन्सरला काय नाव देतात? दॅट इज बाय बॅलेन्स. नाम देते हैं बाय बैलेंस. बोलो महीने का आखिरी तारीख लिखने का 31. 30 लिखेंगे तो भी चलेगा क्योंकि इधर महीना दिया नहीं. लेकिन ध्यान रखो साल खत्म होता है कभी 31 मार्च को. इधर 31 मार्च के हिसाब से 31 लिखा जाता है. फिर ये 26,000 इधर लेके आने का इसके नीचे. अभी बताओ अभी इधर बाय बैलेंस लिखो कि टू बैलेंस लिखो? और नए साल का पहला तारीख दैट इज इट. कैरिड डाउन इधर ब्रॉड. मला सांगा याला 5 कळलं की नाही? वाटत पण हे 5 बनवायला हे करावं लागलं की नाही आपल्याला? त्याच्याशिवाय हे बनलं असतं का? कळलं की नाही? हे का बनवलं माहिती पडलं का? हे बनवायला त्यांनी सांगितलंच नव्हतं. त्यांनी तो ये बनाने को बोला था. लेकिन फिर भी अपन ने ये बनाया क्योंकि ये नहीं बना था तो ये नहीं बना था. मतलब है कि नहीं? इसको बनाने के लिए अपने को ये बनाना पड़ रहा है. सत्य है की नहीं? वाटत असा विषय.